ഇന്ത്യയിലും 2 പേർക്ക് ഒമൈക്രോൺ സ്ഥിരീകരിച്ചിരിക്കുന്നു. ഈ സാഹചര്യത്തിൽ ആരോഗ്യ മന്ത്രാലയത്തിന്റെ വാർത്താ സമ്മേളനത്തിലേക്ക് 125 करोड़ वैक्सीन की डोजेज आज पूरी हो गई हैं, लग गई हैं इस देश में, और इसके साथ साथ 84% अडल्ट पॉपुलेशन में 84% का कवरेज सिंगल फर्स्ट डोज का हुआ है और 49% वयस्क पॉपुलेशन जो है, जनसंख्या जो है हमारे देश में, वो 2 डोज से कवर हो गई है. दिस इज़ अ वेरी वेरी सिग्निफिकेंट माइलस्टोन एंड वी सेलिब्रेट दैट एंड वी लुक फॉरवर्ड टू कंप्लीटिंग द अनफिनिश्ड टास्क. वी वर ऑल्सो वेरी प्राउड टू स्टेट दैट हर घर दस्तक कार्यक्रम के अंतर्गत हमने पाया है कि हमें इतनी मेहनत जब करते हैं तो रिज़ल्ट भी मिलते हैं, साथ भी मिलता है. और जैसे हम देख रहे हैं कि सिंगल डोज में 6% की क्लियर बढ़ोतरी का अपटिक हुआ है और दूसरी डोज में 12%, जो कि एक हमारा सबका कंसर्न रहा था, उसमें भी बढ़ोतरी हुई है. फिर मोमेंटम और बढ़ा है. और जैसे कि माय डिस्टिंग्विश्ड कलीग्स ने हाईलाइट किया है कि वैक्सीन लगना हमारी बहुत इम्पॉर्टेंट ढाल है, हमारी बहुत बड़ी प्रोटेक्शन है इस वेरिएंट के लिए, डेल्टा वेरिएंट के लिए, सब वेरिएंट्स के लिए. तो उस तरफ जो हम आगे बढ़ रहे हैं उसमें और भी गति आए. हर व्यक्ति, अडल्ट वयस्क, जिसको नहीं फर्स्ट डोज मिली वो फर्स्ट ले, और जिसकी सेकंड डोज ड्यू है वो सेकंड डोज ले. इम्पॉर्टेंट पार्ट जो ओमिक्रॉन के परिप्रेक्ष्य में आया है वो हमें इस तरफ लेके जाता है कि जिन टूल्स का इस्तेमाल करते हुए हमने इस पेंडेमिक की लड़ाई करी है, उन टूल्स को फिर हम पूरी तरह से इस्तेमाल करें, उसमें कोई भी कमी ना हो. इसमें अभी आपके समक्ष रखा गया कि क्या कोशिश करी जा रही है कि इंटरनेशनल ट्रैवलर्स, जो इनकमिंग इंटरनेशनल ट्रैवलर्स हैं, उनके ऊपर निगरानी बढ़े, साइंटिफिक अप्रोच से उनकी टेस्टिंग हो, उनकी ट्रैकिंग हो, ट्रेसिंग हो, उसके बारे में आपके सामने प्रस्तुत किया गया. इसी प्रकार कंट्री के अंदर क्लस्टर्स, हॉस्पिटलाइजेशंस, केसेस, इनके ऊपर भी बहुत कड़ाई से और बहुत इंटेंसिटी से उसके ऊपर काम हो रहा है, और उस काम को और परफेक्ट करने के लिए राज्यों के साथ बातचीत करी गई है. हॉस्पिटल इंफ्रास्ट्रक्चर की प्रिपेयर्डनेस को भी चिन्हित किया गया है, और इस काम में आगे तैयारी जो होनी चाहिए, जो हो रही थी, उसमें भी इंटेंसिटी लाई गई है. विज्ञान की तरफ से इस नई चुनौती को जैसे फेस करना है, जो सवालों के जवाब आज हमारे पास नहीं है, उन सवालों के जवाब के लिए जो काम लेबोरेटरीज में होना चाहिए, एपिडेमियोलॉजिकल स्टडीज़ में होना चाहिए, जीनोमिक सर्वेलेंस से होना चाहिए, उस काम के लिए जो हमारा साइंटिफिक तंत्र है, हमारी लेबोरेटरीज हैं, वो भी इसमें जुट गई हैं. The credit goes to the system that's already been established, that the 2 cases that we referred to have been identified. It demonstrates that systems are there and systems are responding, and of course, as the situation unfolds, we will be informing you. Emphasis on vaccine, emphasis on universal vaccine, which is this mask. किसी भी वेरिएंट को अल्टीमेटली बॉडी में अंदर आना है तो ये मास्क हमें प्रोटेक्ट करेगा. ये एक यूनिवर्सल वैक्सीन है, और इस वैक्सीन को अपनाना हमारे लिए और भी लाजमी हो गया है. हमारे देश ने इसको कभी हटाया नहीं, कम नहीं किया, इसके ऊपर एम्फेसिस हमेशा रहा है. और हमने देखा अभी कि जिन देशों ने इसके बारे में अपने आप को लाइटली लिया, वो वहाँ पे मुश्किल हुई, और वो इस पे वापस आ रहे हैं, ऑफिशियली भी वापस आ रहे हैं. जो एम्फेसिस वो नहीं दे रही थी, वो समाज, उन्होंने इसको रियलाइज़ किया है. तो हम फिर याद दिलाना चाहेंगे कि मास्क बहुत ही ज़रूरी है, बहुत ही ज़रूरी है. उसी प्रकार मास्क को अपनाइए जैसे कि हमने ज़्यादा इंटेंसिटी वाली पेंडेमिक सिचुएशन थी उसमें हम करते थे. क्राउड्स को अवॉइड करना है और हवादार माहौल में बैठना है, ये बहुत ज़रूरी है. वेंटिलेटेड प्लेसेस में रहना है. सर्दी के दिनों में हडलिंग होती है, दरवाजे बंद होते हैं, लेकिन ख्याल रखना कि वो जहाँ तक हो सके हवादार माहौल में हम रहें. ओमिक्रॉन के चैलेंज के आने के बाद इस लड़ाई में भय नहीं, जिम्मेवारी, नॉट फियर बट रिस्पॉन्सिबिलिटी इज़ द मंत्रा दैट वी विल टेक फॉरवर्ड. और साइंस ड्रिवन
एक्सपीरियंस ड्रिवन, प्रिपेयर्डनेस ड्रिवन अप्रोच से हम ഇന്ത്യയിലും ഒമൈക്രോൺ സ്ഥിരീകരിച്ചിരിക്കുന്നു എന്ന ആശങ്കപ്പെടുത്തുന്ന വാർത്തയാണ് ഇപ്പോൾ സ്ഥിരീകരിക്കപ്പെടുന്നത്. കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയ സെക്രട്ടറിയാണ് വാർത്താ സമ്മേളനം നടത്തിയത്. കർണാടകയിലാണ് 2 പുരുഷന്മാരിൽ രോഗബാധ സ്ഥിരീകരിച്ചിരിക്കുന്നത്. കൂടുതൽ വിവരങ്ങളുമായി രാജേഷ് കോയിക്കൽ ചേരുന്നുണ്ട്. രാജേഷ്, ഈ 2 പേർ അവരുടെ സമ്പർക്കം സംബന്ധിച്ചും എവിടെ നിന്നാണ് രോഗം ബാധിച്ചത് തുടങ്ങിയ കാര്യങ്ങൾ സ്ഥിരീകരണമായിട്ടുണ്ടോ? എന്തൊക്കെ മുൻകരുതലുകൾ നടപടികളാണ് ഇപ്പോൾ കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയം നിർദ്ദേശിക്കുന്നത്? കർണാടകയിലാണ് രാജ്യത്ത് ഇതാദ്യമായി ഒമൈക്രോൺ സ്ഥിരീകരിച്ചിരിക്കുന്നത്. അതായത് 2 ദക്ഷിണാഫ്രിക്കൻ പൗരന്മാർ, ഇവർ ബംഗളൂരു എയർപോർട്ടിലെത്തിയവരാണ്. ഇവർക്ക് 2 പേർക്കും ആദ്യഘട്ടത്തിൽ തന്നെ കോവിഡ് പോസിറ്റീവ് സ്ഥിരീകരിച്ചിരുന്നു. തുടർന്ന് 2 തവണ ഇവരുടെ സാമ്പിളുകൾ ശേഖരിച്ച് പരിശോധന നടത്തി. ഇതിൽ ചില അവ്യക്തതയുണ്ടായ ഘട്ടത്തിലാണ് ഈ സാമ്പിളുകൾ പിന്നീട് ജനിതക ശ്രേണീകരണത്തിനായി അയച്ചത്. രാത്രി ഏറെ വൈകി വന്നു എന്നാണ് കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയം വ്യക്തമാക്കിയത്. ഇതിലാണ് ഇപ്പോൾ ഒമൈക്രോൺ സ്ഥിരീകരിച്ചിരിക്കുന്നത്. ഒരാൾക്ക് 66 വയസ്സും മറ്റേയാൾക്ക് 46 വയസ്സുമാണ്. 2 പേരും പുരുഷന്മാരാണ്. ഇവരുമായി ബന്ധപ്പെട്ടവരുടെ സമ്പർക്ക പട്ടിക തയ്യാറാക്കി വരുന്നു എന്നാണ് കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയം വ്യക്തമാക്കിയിരിക്കുന്നത്. ഭയപ്പെടേണ്ട സാഹചര്യമില്ല, മറിച്ച് കൃത്യമായി തന്നെ പ്രതിരോധ നടപടികൾ സ്വീകരിച്ചുകൊണ്ട് തന്നെ സമ്പർക്ക പട്ടികയിലുള്ളവരെ കണ്ടെത്താനുള്ള ശ്രമങ്ങൾ പുരോഗമിക്കുന്നു എന്നാണ് കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയം നടത്തിയ വാർത്താ സമ്മേളനത്തിൽ വ്യക്തമായി പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. നേരത്തെ കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയം പറഞ്ഞിരുന്നത് RT-PCR ഒപ്പം തന്നെ ആന്റിജൻ ടെസ്റ്റുകളിൽ ഈ ഒമൈക്രോൺ സാന്നിധ്യം കണ്ടെത്താൻ കഴിയും എന്നായിരുന്നു. എന്നാൽ അതിന്റെ ആധികാരികത ഉറപ്പുവരുത്തുന്നതിന്റെ ഭാഗമായിട്ടാണ് ജനിതക ശ്രേണീകരണത്തിനുള്ള ഒരു ശ്രമം ആ പരിശോധനയ്ക്ക് അയക്കാൻ തീരുമാനിച്ചത്. അതിന്റെ റിസൾട്ടാണ് ഇന്നലെ രാത്രി ഏറെ വൈകി വന്നിരിക്കുന്നത്. അതാണിപ്പോൾ രാജ്യത്ത് 2 കേസുകൾ സ്ഥിരീകരിച്ചുവെന്ന് കേന്ദ്ര ആരോഗ്യ മന്ത്രാലയം നടത്തിയ ഔദ്യോഗിക വാർത്താ സമ്മേളനത്തിൽ വ്യക്തമാക്കുന്നത്.